नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर बघा, आपण नवीन सिरीज केलेली आहे करंट जीके रॅपिड सिरीज। ह्या जी करंट जीके ची रॅपिड सिरीज असणार आहे, याच्यामध्ये दररोज एक करंटचा मुद्दा, असा मुद्दा की ज्याच्यावर जीके मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात। असा थोडक्यामध्ये दररोज आपण एक व्हिडिओ किंवा दोन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुमच्या जीकेच्या सुद्धा कन्सेप्ट त्याच्या क्लिअर होतील आणि त्याचबरोबर करंटचा इव्हेंट सुद्धा तुमच्या त्याच्यामध्ये लक्षात येईल। अशा पद्धतीने सिरीज असणार आहे। ही सिरीज अशाच पद्धतीने चालू ठेवायची असेल तर कमेंट मध्ये सांगा, व्हिडिओ लाईक करा, म्हणजे मला पुढे ही सिरीज सुरू करता येईल। ठीक आहे, तर आता आपण दुसरा हा व्हिडिओ आहे आपला याच्यातला। याच्यामध्ये मागच्या काही महिन्यापासून आणि पुढच्या काही महिन्यात एक चर्चेत राहणारा विषय म्हणजे तुम्ही न्यूज पेपरमध्ये एल निनो आणि ला निना याच्याबद्दल सारखं ऐकलं असेल। एल निनो बद्दल तर खूप जास्त ऐकलं असेल। मग हे एल निनो आणि ला निना कन्सेप्ट काय आहे? ही भूगोलाची कन्सेप्ट आहे। याच्यावर एमपीएससी ने सरळ सेवा परीक्षेमध्ये, पोलीस भरती, कोणत्याही परीक्षा असू द्या, याच्यावर भरपूर प्रश्न याच्या अगोदर विचारलेले आहेत। त्याच पद्धतीने भूगोलाची कन्सेप्ट म्हणून सुद्धा विचारलेली आहे आणि आता या वर्षीपासून करंटची कन्सेप्ट म्हणून सुद्धा विचारतील, कारण की करंटला या वर्षभरामध्ये आपल्या भारतामध्ये एल निनोचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असणार आहे। त्यामुळे पावसाचं प्रमाण नेमकं पूर्ण या पावसाळ्यामध्ये किती असेल याच्याबद्दल अनिश्चितता पसरलेली आहे आणि त्याच्यामुळं हा मुद्दा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। पूर्ण भूगोलाच्या कन्सेप्ट सुद्धा समजून घेऊ। एल निनो काय असतं, ला निनो काय असतं, एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये। त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससीतून तलाठी लिपिक म्हणजेच गट क परीक्षेची तयारी करताय तर तुमच्याकडे वेळ खूप कमी राहिलाय आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जर सगळे विषयाचे फास्ट मध्ये अभ्यास करायचा, रिव्हिजन करायची, तर आपण आपलं एमपीएससी गाईड हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपलं उपलब्ध होत आहे महाराष्ट्र पब्लिकेशनचं। याच्यामध्ये गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि मुख्य परीक्षेचा सुद्धा बऱ्यापैकी पेपर 2 चा सिलेबस दिलेला आहे। त्याच्यामुळे तुमचा परफेक्ट अभ्यास या पुस्तकामधून होणार आहे। दुसरं कोणतंही पुस्तक आता वेगवेगळे वाचायला तुमच्याकडे वेळ नाहीये, कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही करून घेऊ शकता। तसंच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर विजयपद बॅच आहे, या बॅचचा सुद्धा सर्वांनी नक्की फायदा करून घ्या। खूप चांगली दर्जेदार टीम तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन ही करणार आहे। तर बघा, एल निनो बद्दल आपण अगोदर सुरुवात करूया। एल निनो हा जो शब्द आहे, हा स्पॅनिश भाषेतला शब्द आहे। एल निनो हा स्पॅनिश भाषेतला शब्द आहे। याचा अर्थ काय होतो असा आयोगामध्ये सुद्धा प्रश्न विचारलाय, सरळ सेवेला सुद्धा प्रश्न विचारलाय। याचा लहान मुलगा किंवा बाल ख्रिस्त असे दोन्ही अर्थ याचे होतात, बरोबर का? लहान मुलगा किंवा बाल ख्रिस्त। आता याला बाल ख्रिस्त का म्हणतात याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण आहे। बाल ख्रिस्त याला म्हणतात कारण की एल निनोचा प्रभाव हा ख्रिसमसच्या सुरुवातीला, म्हणजे ख्रिसमस कधी असतो? 25 डिसेंबरला, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटी जर एल निनोचा प्रभाव पडणार असेल तर तो डिसेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजे ख्रिसमसच्या दरम्यान सुरू होतो, म्हणून याला बाल ख्रिस्त सुद्धा म्हणतात आणि लहान मुलगा सुद्धा म्हटलं जातं एल निनोला। आता काय होतं याच्यामध्ये, एक ढोबळ मानाने सांगायचं झालं की बाबा पृथ्वीवर एल निनोचा प्रभाव पडलेला आहे, मग पृथ्वीवर कोणत्या भागावर काय परिणाम होतो आणि हा परिणाम काय आहे? तर बघा, पॅसिफिक महासागर जो आहे की जो जगातला सर्वात मोठा महासागर आहे, प्रशांत महासागर सुद्धा आपण त्याला म्हणतो, या ज्या पॅसिफिक महासागराचं जे पृष्ठभाग आहे याचं तापमान वाढण्याची असामान्य परिस्थिती ही एल निनो मध्ये होते। आधी काय होतं आणि त्याचे कारण काय हे समजून घ्या। पॅसिफिक महासागराचा जो भूपृष्ठ आहे म्हणजे जमीनचा, समुद्राचा तळ, त्याचं तापमान हे एल निनोच्या प्रभावामुळे वाढतं। पहिली कन्सेप्ट काय होतं? तापमान हे वाढतं। पहिली कन्सेप्ट असामान्य परिस्थिती, कारण हे सारखं होत नाही, हे कधीतरी होतं, म्हणजे ते सामान्य नाहीये, ते असामान्य आहे। लक्षात आलं ना? अशा पद्धतीने आहे। आता हे का होतं तर बघा, पेरू नावाचा देश आहे, पेरू नावाचा देश आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये। लक्षात इथं दाखवलेलं आहे बघा, दक्षिण अमेरिका खंडामध्ये पेरू नावाचा एक देश आहे, त्याच्या किनाऱ्यावर अलग लक्षात ख्रिसमसच्या सुमारास हा एल निनोचा प्रभाव सुरू होतो आणि हा प्रभाव 9 ते 12 महिने साधारणतः राहतो, म्हणजे वर्षभर साधारणतः एल निनोचा प्रभाव असतो, तो कमी जास्त होऊ शकतो। पॅसिफिक महासागराच्या भूपृष्ठाचं तापमान हे एल निनोच्या प्रभावामुळे वाढलं जातं। आता हे का होतं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आता इथं, मग ह्या मॅप कडे येऊया आपण। अगोदर ह्या कन्सेप्ट सांगितल्या ना, तुम्हाला तो मॅप समजेल पूर्ण डिटेलमध्ये। आता बघा काय होतं तर बघा, व्यापारी वारे तुम्ही नाव ऐकलं असेल, व्यापारी वारे आणि प्रतिव्यापारी वारे, ह्या दोन्ही कन्सेप्ट सुद्धा मी सांगणार आहे। त्यामुळे सांगितलं आपल्या सिरीज मध्ये आपण काय करणार आहे,
जीकेचे सुद्धा कन्सेप्ट समजून घेणार आहेत. व्यापारी वारे म्हणजे कोणते? उष्णकटिबंधामध्ये. उष्णकटिबंध म्हणजे काय रे? विषुववृत्तापासूनचा जवळचा दक्षिण आणि उत्तर गोलार्धातला प्रदेश. म्हणजे ही पृथ्वी आहे, याच्यामध्ये हा विषुववृत्त आहे. बरोबर आहे का? विषुववृत्त बरोबर मध्यातून गेलेलं आहे आणि विषुववृत्ताच्या आसपासचं जे तापमान असतं हे खूप जास्त असतं, कारण तिथं किरण, सूर्यकिरण हे लंबरूप पडत असतात. तर याच्यातला 10 अंश ते 30 अंश साधारणतः हे दक्षिण हे 30 अंश पर्यंत हा जो पट्टा आहे की ज्याचं तापमान पृथ्वीवर सर्वात जास्त असतं, या पट्ट्यामध्ये काय होतात? हे व्यापारी वारे वाहतात. बरोबर आहे का? दोन्ही गोलार्धात जास्त दाबाकडून कमी दाबाकडं व्यापारी वारे हे कोणतंही वारं जास्त दाबाकडून कमी दाबाकडेच वाहत असतात. मग त्यातले व्यापारी वारे कोणते? उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये 10 ते 30 अंश एवढ्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये जे वारे वाहतात, उष्णकटिबंधीय वारे, त्यांना काय म्हटलं जातं रे? व्यापारी वारे असं म्हटलं जातात. आणि ते नियमित आणि एकाच दिशेने सततपणे वाहत असतात. ते नियमित वाहतात आणि सतत वाहतात, म्हणून ते जे वारे ते व्यापारी वारे. आता ह्याला व्यापारी वारे का म्हणतात? हे नियमित आणि सततपणे वाहतात, त्यामुळे जहाजाचा प्रवास करण्यासाठी हे वारे खूप मदत करायचे अगोदर व्यापार करताना, म्हणून त्याला व्यापारी वारे असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झालं, व्यापारी वारे म्हणजे 10 ते 30 अंश म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणारे, बरोबर आहे का? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणारे, नियमितपणे आणि सतत वाहणारे वारे म्हणजे व्यापारी वारे असतात. आलं लक्षात? मग हे व्यापारी वारे सामान्यतः पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. म्हणजे दक्षिण अमेरिका हे जे युरोप जे आहे हे पूर्वेकडले आणि तिकडून पश्चिमेकडे म्हणजे आपल्या आशिया खंडाकडे वाहत असतात. आणि ते काय करतात? परिणामी गरम पाणी आशियाकडे व पेरू किनाऱ्याचा पृष्ठभाग थंड होतो. मग काय होतं माहितीये का? हे नियमितपणे, सामान्य परिस्थिती सांगतोय तुम्हाला, हे व्यापारी वारे कुठून कुठे वाहतात? पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे युरोप अमेरिकेकडून आपल्या आशिया खंडाकडे वाहत असतात. आणि मग हे वाहत असताना काय करतात माहितीये का? परिणाम काय होतो? जे गरम पाणी आहे इकडलं प्रशांत महासागरातलं, ते गरम प्रवाह, जे गरम पाणी आपल्या आशियाकडे येतं आणि पेरू किनाऱ्याचा पृष्ठभाग हा थंड होतो. हे वारे वाहिल्यामुळं तो थंड होतो आणि आपल्या इकडे गरम येतं आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पाऊस पडायला त्याची खूप मदत होत असते. लक्षात आलं ना? व्यापारी वारे. मग एल निनो मध्ये काय होतं माहितीये का? हे व्यापारी वारे कमकुवत होतात, म्हणून एल निनो घडून येतो. म्हणजे व्यापारी वारे जे वेगाने वाहत असतात, सतत वाहत असतात, ते कमकुवत होतात. कमकुवत झाल्यामुळं जे पेरूच्या किनाऱ्याकडून थंड होणार आहे आणि इकडं आशियाकडला समुद्र गरम होणार आहे, ते गरम प्रवाह पश्चिमेकडे न जाता उलट पूर्वेकडे जातात. उलट कुठं जातात? पूर्वेकडे. म्हणजे कुठं जायला पाहिजे? ते पूर्वेकडून पश्चिमेकडे. पण व्यापारी वारे कमकुवत झाल्यामुळे पश्चिमेकडे न जाता लक्षात पूर्वेकडेच वाहत राहतात आणि त्याच्यामुळे जो प्रवाह घडतो त्याला एल निनो म्हणतात. त्यामुळे मग ते भूपृष्ठ आहे ना पॅसिफिक महासागराचा, पेरू किनाऱ्याचा, तो तापला जातो, कारण ते थंड व्हायला पाहिजे ते कसे राहतात? गरम राहतात. आणि आशियाकडे गरम व्हायला पाहिजे ते थंडच राहतो भूपृष्ठ, आपलं पृष्ठभाग, आणि त्याच्यामुळे हा एल निनो प्रवाह घडतो. आणि थंड राहिल्यामुळे काय होतं? इकडे पाऊस पडतच नाही, कारण की मान्सूनची स्थितीच निर्माण होत नाही. अशा पद्धतीने आहे. समजलं? व्यापारी वारे बरोबर प्रतिव्यापारी जर सांगायचं झालं तर उपोष्ण कटिबंधामध्ये वाहतात प्रतिव्यापारी, म्हणजे 30 ते 60 अंश दरम्यान, म्हणजे या पट्ट्यामध्ये, हा एवढा पट्टा आणि याच्यामध्ये प्रतिव्यापारी ते त्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात, म्हणून हे केलं जातं. आणि फॅरेलच्या नियमानुसार ते वारे थोडेसे कलून वाहतात, सरळ पूर्व पश्चिम असे वाहत नाहीत. दोन्ही सुद्धा तो फेरेलचा नियम आहे पृथ्वीच्या परिवलनामुळं, ते सुद्धा तुम्ही कन्सेप्ट बघितलेले असेल, शाळेमध्येच आहे तुम्हाला. ठीक आहे ना? अशा पद्धतीने आहे. म्हणजे काय? पश्चिमेकडे हे गरम पाण्याचा प्रवाह न जाता पूर्वेकडेच राहतो आणि त्यामुळे एल निनो मध्ये मग परिणाम काय होतो त्याचा? भारत असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, इंडोनेशिया असेल, दक्षिण पूर्व आशिया असेल, या ठिकाणी मान्सून खूप कमी होतो, दुष्काळ पडतो आणि तापमानामध्ये वाढ होते. इथं दाखवतो तुम्हाला नकाशा. या ठिकाणी बघा दक्षिण अमेरिकेचा किनारा आहे, बरोबर का? एल निनो मध्ये काय होतं? इथं साधारणतः पाणी थंड असतं आणि ह्या इकडे भूमध्य रेषा आहे आणि इकडे गरम पाणी आणि काय प्रवाह वाहिल्यामुळं ऑस्ट्रेलिया वगैरे इथं भारत आहे आपला, या ठिकाणी गरम पाणी असतं, बरोबर आहे का? पण हे जे वारे आहेत, हे वारे काय होतात? कमकुवत जर झाले तर हीच परिस्थिती उलटी होती, इकडे गरम होतात आणि इकडे थंड होतात. लक्षात? अशा पद्धतीने आहे. ठीक आहे ना? आणि मग काय होतं परिणाम त्याचा? मान्सून मध्ये आपल्या भारतामध्ये असेल, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व दक्षिण पूर्व आशिया या भागामध्ये मान्सून मध्ये घट होऊन तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतं. या वर्षी एल निनोची परिस्थिती आपल्याकडे आहे. आणि दक्षिण अमेरिकेत परिणाम काय होतो? या ठिकाणी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो
आणि प्रचंड पाऊस झाल्यामुळं भूस्खलनासारख्या मोठ्या प्रमाणावर घटना घडतात. त्याच पद्धतीने गरम पाणी जे आहे त्या गरम पाण्यामुळे माशाचं जे खाद्य आहे तिथलं प्रवाळ वगैरे हे मृत होतात. त्यामुळे माशांना सुद्धा खायला काय मिळत नाही. त्यामुळे मासेमारीवर सुद्धा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. म्हणजे एल निनोमुळं एक तर दक्षिण अमेरिका हा पेरू किनारा इकडे सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. आपल्याकडे तर पावसाचं प्रमाण खूप कमीच होतं. अशा पद्धतीने आहे. आता बघा ला निना त्याच्या उलट आहे. जसं एल निनोचा अर्थ लहान मुलगा आहे तसा ला निनाचं लहान मुलगी असा अर्थ आहे. लक्षात एल निनोच्या विरुद्ध सगळ्या म्हणजे काय होतात जे व्यापारी वारे कमकुवत असतात. लक्षात जे पूर्वेकडून पश्चिमेकडे उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजे 10 ते 30 अंश सेल्सिअस अंश दरम्यानचा जो पृथ्वीचा प्रदेश आहे उत्तर आणि दक्षिण गोलार्धाचा त्याच्या जे आहे ते जे वारे वाहतात व्यापारी वारे हे कमकुवत नाहीत होत तर शक्तिशाली आणि वेगवान होतात. आणि शक्तिशाली आणि वेगवान झाल्यामुळं आपोआप काय होणार मग आपल्या इकडं गरम पाण्याचा प्रवाह आशियाकडे जास्त येणार. तिकडं पेरूच्या किनाऱ्यावर आणखी थंडी वाढणार कारण भूपृष्ठ पॅसिफिक महासागराचा गरम ऐवजी थंड होणार ला निनामध्ये. लक्षात अशा पद्धतीने आहे. भारतात भरपूर पाऊस पडतो आणि थंडीची लाट सुद्धा येते ला निनाच्या प्रवाहामध्ये. जेव्हा ला निनाचा प्रभाव असेल तेव्हा खूप जास्त पाऊस पडतो भारतात. एल निनोचा असेल तेव्हा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असते. मग दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर काय होतं इथं दुष्काळ पडतो कारण इथं मग उलट होतं. इथं पाऊस कमी पडतो पण वातावरण थंड झाल्यामुळं तिथं कारण भूपृष्ठ पॅसिफिकचा थंड होतो ला निनामध्ये पॅसिफिकचा आणि एल निनोमध्ये गरम होतो. त्यामुळे तिथं थंड झाल्यामुळं तिथले जे प्रवाळ आहेत ह्या प्रवाळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि प्रवाळ माशाचा आहार आहे आणि मासे सुद्धा वाढतात. इथं मासेमारी मात्र खूप वाढते. दुष्काळ जरी पडला तरी मासेमारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ होते. अशा मच्छीमारांना त्याचा जास्त फायदा होतो. अशा पद्धतीने एल निनो आणि ला निना या दोन कन्सेप्ट आहेत. यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण सिरीज पुढे सुद्धा सुरू ठेवू. फक्त कमेंटमध्ये सांगायचं तुम्हाला समजतंय का कन्सेप्ट. लाईक करायचं आहे आणि सिरीजमध्ये आणखी कोणते कोणते मुद्दे कव्हर करायचे हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. एमपीएससी साठी गट ब आणि गट क साठी तलाठी लिपिक साठी आपली विजयपथ बॅच आहे महाराष्ट्र अकॅडमीवर ती घ्या. आणि आपलं पुस्तक सुद्धा लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होतंय. 100% फायदा होणार आहे. पुस्तक आल्यानंतर दुकानामध्ये जा तुम्ही बघा आवडलं तरच घ्या. कोणतं पुस्तक आहे एमपीएससी गाईड महाराष्ट्र पब्लिकेशन. गट ब गट क चा सगळा जीकेचा सिलेबस याच्यामध्ये पूर्णपणे कव्हर केलेला आहे. ठीक आहे. बाकी काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.